आणि इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि अतिशय चांगले शिक्षक जे कार्यरत आहेत. आणि आता सरही बोलले की त्यांना जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना अतिशय फार चांगला अनुभव असा घ्यायला. अशा विद्यापीठाचा मी आज कुलगुरू रुजू झालो हे खरोखर माझ्याकडचं भाग्य आहे आणि स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. मित्रांनो, आज उच्च संत गाडगेबाबा यांना अतिशय आदरपूर्वक पुष्पांजली अर्पण करतो, त्यांचे स्मरण करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेही विनम्रपूर्वक स्मरण करतो. मित्रांनो, आज येथे म्हणजे या सभागृहात बहुतांश चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. बरेच लोकांचे माझे जुने संबंध आहेत आणि आता जसा भाषे सरांनी उल्लेख केला की 12 हाती अण्णा असल्यामुळे ते 12 हात त्यांनी कामं करतील. पण ते तर बरोबर आहेच, पण मला असं वाटतं की आपले जे शिक्षक कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या बळावरच आपण एक विद्यापीठ चांगल्या प्रकारे चालवू शकतो आणि तेच आपले खरे हात आहेत असा माझा विश्वास आहे. मित्रांनो, आपल्या विद्यापीठाचं जसे आता सरही बोलले की प्रशासकीय सिस्टीम्स, ऑपरेशन्स, मेकॅनिझम्स अतिशय चांगले आहेत आणि याकरता आपल्या विद्यापीठाचं नाव संपूर्ण राज्यात घेतलं जातं. आणि मलाही त्याचा फार काल चांगला अनुभव असा आला की मला देशमुख सरांचा फोन आला की सर चार्ज कधी घेता वगैरे, आणि ते मला म्हणे सर तुम्हाला एक ऑर्डिनन्स मी पाठवलेला आहे. माझ्या डोक्यात पहिली शंका आली की आता कोणता ऑर्डिनन्स आहे. मी तो वाचून पाहिला तर नवीन कुलगुरू जे असतात, नवते जे कुलगुरू असतात ते चार्ज घेताना किंवा रुजू होताना काय प्रक्रिया राहील, कशी प्रक्रिया राहील असं संपूर्ण त्या ऑर्डिनन्समध्ये वेळसकट दिलेलं आहे. तुम्ही वाचला, मला फार आश्चर्य वाटलं आणि फार आनंदही झाला. आणि याचा एक मला म्हणजे एक सुखद अनुभव असा आला की इतक्या उच्च कोटीची इतकी खोलवर विचार केलेली प्रशासकीय व्यवस्थाही राहू शकते. मी सहज म्हणून नागपूर विद्यापीठात चौकशी केली की का आपल्याकडे असं ऑर्डिनन्स आहे का, कारण माझ्या माहिती तर नव्हता. मला माहिती असेल पाहिजे सर आपल्याकडे असं ऑर्डिनन्स नाही आहे. मला म्हणजे माझी एक सुखद सुरुवात जी झाली ती अशा अनुभवातून झाली. त्याच्यामुळे मला एक